नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप स्पेशल होता. वार तुम्हाला सांगते, आजचा वार आहे मंगळवार. व्हिडिओ तुम्हाला साधारण गुरुवारपर्यंत येऊ शकतो. घरात खूप गडबड होती. व्हॉइस ओव्हर देण्यासाठी मला टाईम नव्हता. जसा वेळ भेटला मला तसा तुम्हाला मी हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या तुम्ही. तर आज आपण जसं की माझ्या धीराला आणि त्यांच्या होणाऱ्या मिसेसला किंवा पत्नीला आपण केळवणासाठी बोलवलेलं होतं. दोघंही आपल्या घरातलेच आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही दोघांना देखील बोलवलेलं होतं. तर त्याच्यासाठीच अशी खास आपली मेजवानीचा चालला होता. घाट माझा घातलेला होता. मी साधं सिंपल जेवण बनवलेलं होतं, पण तितकंच रुचकरही जेवण झालं होतं. तर थोड्याशा म्हटलं रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तर आज आपण पाची पक्वान्न असं मी म्हणणार नाही, पण साधा सिंपल बेत केला होता, पण खूप छान असा बेत झाला होता. तर इथे मी बघू शकता शेंगदाणे भाजून घेतले होते. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी कांदा आता भाजून घेणार आहे. कांदा कशासाठी, तर आपल्याला वाटण बनवायचं आहे कांदा टॅमॅटोचं. तर आपण आज मटर पनीरची भाजी बनवत आहोत. ती तुमच्याबरोबर म्हटलं रेसिपी शेअर करावी. अगदी साधी सिंपल रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 2 साधारण कांदे घेतले होते मध्यम आकाराचे. त्याचबरोबर 1 टॅमॅटो घेतला होता मोठा आणि त्याचबरोबर थोडेसे एक मुठभर होतील एवढे मी काजू घेतले होते. आता मी काजू भिजवून नव्हते घेतले बरं का, इथे असेच घेतले होते. तुम्हाला जर भिजवून घ्यायचे असेल, हा मसाला आहे तो भाजून व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही हा साईडला थंड करण्यासाठी ठेवून घेते. तोपर्यंत मी इथे दुसरी भाजी बनवणार आहे. तर आज मी मटर पनीरची आणि एक वांग्याची भाजी बनवणार होती. वांग्याची भाजी देखील अगदी साधी सिंपल भाजी होणार होती, पण झटपट होणारी भाजी आहे. कुकरला कराल तर अगदी 5 मिनिटात. जर तुमची तयारी असेल पूर्णपणे भाजीची तयारी जर तुम्ही करून ठेवली असेल तर फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तर इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं होतं, जिरं मोहरीची फोडणी दिली होती आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतले होते, ते टाकून घेतले आहेत आणि छान त्याला आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर कांदा परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक बारीक म्हणजे टॅमॅटो घेतला होता, तो देखील टाकून घेणार आहे आत्ताच. आणि कांदा परतून झाल्यानंतर मी टॅमॅटो टाकून घेतला आहे. तर व्यवस्थित टॅमॅटो आणि कांदा छान असं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते म्हणजे खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसूण ह्याचं मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये ते वाटण टाकणार आहे. त्याचबरोबर वाटण परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पावडर मसाले, आपले जे काही बेसिक मसाले असतात, धना जिरा पूड, लाल तिखट आणि आपला जो साठवणीतला काळा मसाला तो टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर हळद टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर मी थोडासा इथे पाण्याचा हबका दिलेला आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो अजिबात करपला नाही गेला पाहिजे. छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर थोडासा मी इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गरम मसाला टाकून देखील मी 1-2 मिनटं परतून घेतले छान तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपण जे वांगी आणि बटाटे जे चिरून घेतले होते ते मी टाकून घेतलेले आहे. ते देखील मी 1-2 ते 3 मिनटं परतून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी इथे पाणी, आपल्याला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण कुकरमध्ये भाज्या करताना शक्यतो करून पाण्याचा वापर कमी करा. जर तुम्हाला भाजी थोडीशी अशी लपतपी हवी असेल तर बघू शकता, मला थोडीशी भाजी लपतपीच हवी होती, त्याच्यामुळे पाण्याचा मी कमीत कमी वापर केलेला आहे. तर ह्याला फक्त तुम्ही 2 शिट्ट्या काढून घेणार आहात, कारण की जास्त काढल्या तर वांगं पूर्ण त्याचं गिर होऊन जाईल. तर आपल्याला पूर्ण गिर वांगं नको आहे. तर 2 फक्त शिट्ट्या काढल्या तर आरामात मऊसूत असं वांगं शिजलं जातं. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं होतं आणि थोडीशी साखर टाकली होती मी भाजीला. साखर याच्यासाठी की आपलं जो वांगं जे असतं ना, काय काय वेळेला तुरट असतं, तर त्याच्यामुळे ती चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर वापरलेली आहे इथे. बाजूला कुकर होतोय तोपर्यंत मी म्हटलं इथे मटर पनीरची भाजी करून घ्यावी. तर इथे मी जे वाटण होतं ते छान असं गंधासारखं आपण म्हणतो ना, एकदम बारीक असं फाईन पेस्ट त्याची करून घेतलेली आहे. तेलात टाकताना अगोदर थोडासा खडा मसाल्यामध्ये 1 दालचिनी, त्याचबरोबर स्टार फूल आणि 2-3 फक्त लवंगा टाकून घेतलेले आहे आणि आपलं जे वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे. छान एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत. पावडर मसाल्यामध्ये हे टाकलेलं आहे मी, हळद पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर लाल तिखट इथे टाकलेलं आहे. आता मी 2 चमचे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. हॉटेलसारखी तुम्हाला जर सेम टेस्ट हवी असेल तर इथे तुम्ही घरगुती काळा मसाला आहे तो वापरू नका, तो स्किप करा पूर्णपणे. त्याचबरोबर आपण धने जिरे पूड देखील टाकून घेतलेले आहे. छान परतून झाल्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा पनीर जो मसाला असतो, मटर पनीर मसाला, तो वापर केलेला आहे इथे मी.
आणि तो देखील आपण टाकून छान असा परतून घेणार आहोत. आता तुमच्याकडे जर म्हणजे कुठलाही पनीर मसाला नसेल तर तुम्ही हे टाकू शकता, किचन किंगचा मसाला असतो तो देखील टाकू शकता, किंवा कुठलाही गरम मसाला नसेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. छान असं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे वाटाणा होता त्याला मी एक छान अशी उकळी काढून घेतली होती आणि ते मी पाण्यासकट वाटाणा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपण जसं आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी ॲडजस्ट करून आपण ह्याला 5 मिनटं फक्त छान असं एकजीव होऊन देणार आहोत. वाटाणा मसाला सगळे जे जिन्नस आपण घातलेले आहेत ते, आणि वरतून जी टेस्ट आपण म्हणतो ना रिच टेस्ट येण्यासाठी 2 चमचे साजूक तूप वापरा. तूप इथे अवश्य वापरा. मी शक्यतो करून तुपाचा वापर करते, बटरचा इथे वापर करत नाही. तुपाने मला वाटतं टेस्ट खूप अप्रतिम अशी येते, त्याच्यामुळे मी तुपाचाच वापर करते. आणि त्याचबरोबर आपण जो आपला मटर पनीरचा मसाला होता तो देखील थोडासा वरतून टाकून घेतलेला आहे. हातावरती थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकून घेतलेली आहे. 5 मिनटं तिकडे मी ते शिजून देते. आपण भाजी तोपर्यंत बघूया आपली वांग्याची. पाहू शकता इतकी सुंदर भाजी, चवीला देखील खूप सुंदर झाली होती. रंग बघू शकता, खूप सुंदर असा रंग देखील आला होता आणि एकसंधपणा देखील बघू शकता भाजीला. वांगं देखील खूप सुंदर शिजलेलं होतं. भाजी इथे तयार आहे. मटर पनीरची देखील भाजी बघू शकता, खूप छान अशी तर्री आलेली आहे त्याला. आता ही 5 मिनटं हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत. आता पनीर जर मैत्रिणींनो तुम्हाला जर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदर तळून घेऊ शकता, पण मी शक्यतो करून कुठल्याही पनीरच्या भाज्या करताना पनीर आहे ते तळून घ्यायचं स्किप करते, म्हणजे मी टाळते शक्यतो करून. पनीर त्यावेळेसच टाका ज्यावेळेस तुम्हाला वाटते तुमची भाजी आता ही रेडी आहे. फक्त 2 ते 3 मिनटं अगोदर पनीर टाका. पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ भाजी शिजून द्यायची नाही, नाहीतर तुमचं पनीर आहे ते थोडंसं रबरासारखं होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पनीर टाकल्यानंतर हार्डली फक्त 2 ते 3 मिनटं भाजी तुमची शिजून द्या. आपली भाजी तयार आहे. वरतून फक्त कोथिंबीर टाकून मी आता भाजी आहे ती दुसऱ्या टोपामध्ये मी काढून घेणार आहे. जेवण सगळं रेडी झालं होतं माझं, 7:30पर्यंत तयार झालं होतं. जेवणाचा मेनू सांगते काय काय केला होता मी. मटर पनीरची भाजी होती, वांग्या बटाट्याची भाजी होती, त्याचबरोबर खीर होती, शेंगदाण्याची चटणी होती आणि डाळ भात चपाती असा साधा सिंपल मेनू होता मैत्रिणींनो. पण खूप सुंदर झालं होतं जेवण, पण त्या दोघांना देखील खूप आवडलं होतं. आता तुम्हाला मी तयारी दाखवते. जेवण वगैरे झालं बनवून त्याच्यानंतर मी अशी ही तयारी करून घेतली आणि त्या दोघांना मी बोलवलेलं 9-9:30च्या दरम्यान बोलवलं होतं जेवणासाठी. माझं जेवण ते सगळं 7:30पर्यंत सगळं जेवण आटोपलं होतं. तर त्याच्यानंतर मी ही सगळी तयारी करून ठेवली होती ते लोक येण्या अगोदर, आणि आता त्यांची एंट्री होत आहे. तर बघू शकता 9:30च्या दरम्यान ते दोघं आले होते आणि हे आहे आमचं कपल. तर हे आहे माझे दीर आणि ही त्यांची होणारी पत्नी. तर बघू शकता दोघंजणं कसे वाटतात ते जोडी म्हणजे कशी आहे, तर मला हे कमेंट करून जरूर सांगा. तर आणि डेकोरेशन कसं केलेलं आहे ते देखील मला कमेंट करून जरूर सांगा. आता इथे सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, केळवणासाठी काही गिफ्ट घेतात. खरं प्रामाणिकपणे सांगते, मला अजिबात माहीत नव्हतं केळवणासाठी देखील काहीतरी गिफ्ट घेतात. मी काय केलं, आणि नेमक्या सासूबाई वगैरे पण त्याच दिवशी आल्या होत्या. तर त्या म्हटल्या तू काही घेतलं आहे का त्यांना. तर मी म्हटलं नाही, मला खरंच माहीत नव्हतं. मग मी त्यांना घरामध्ये माझ्या खूप सुंदर अशी राधाकृष्णाची एक फोटो फ्रेम होती, तर तीच त्यांना देऊ केली. आणि म्हणजे नवीनच होती ती, तर ती त्यांना देऊ केली. हे झालं हे केळवणाचं गिफ्ट. लग्नातलं गिफ्ट तर वेगळंच आहे. आणि नंतर त्यांना असं छान असं ताट त्यांना वाढून दिलं. कोशिंबीर देखील आपण केलेली होती, कोशिंबीर मी सांगायची विसरले. तर हा होता सुंदर आपला असा मेनू. आणि पोटभर दोघंजणं जेवले. त्याच्यानंतर मग तिची ओटी वगैरे भरली आणि नंतर मग ते गेले. येणारे व्हिडिओज खूप छान छान असणार आहे मैत्रिणींनो. ह्यांच्या लग्नाचे मी प्रत्येक मुमेंट तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. 20 तारखेला येत्या 20 तारखेला ह्यांचं लग्न आहे, म्हणजे 20 नोव्हेंबरला. तर हार्डली आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, 3-4 दिवस राहिलेले आहेत म्हणजे लग्नाला. त्याच्या गडबडीमध्ये थोडासा व्हिडिओला इकडे तिकडे झालं तर प्लीज मला समजून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा, आणि या दोघांची जोडी देखील कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा, इतरांना शेअर देखील करा, आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि येणारे व्हिडिओ आहेत ते एन्जॉय करायला अजिबात विसरू नका. त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.